नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 15 ऑगस्ट पूर्वी हे काम पूर्ण करा, अन्यथा गॅस सिलेंडर मिळणे बंद होईल। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्ही गॅस सिलेंडर वापरकर्ते असाल आणि बीपीएल कार्डाच्या आधारे तुम्हाला गॅस सिलेंडर मिळत असेल, ज्यावर सरकारकडून सबसिडीही दिली जाते, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे। गॅस सिलेंडरवर संबंधित नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। नवीन नियमानुसार केंद्र सरकारने काही अटी अधिक कडक केल्या आहेत। विशेषतः सबसिडी मिळवण्यासाठी आता ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे। ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढे सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकते। मिळालेल्या माहितीनुसार ई-केवायसी प्रक्रिया 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी लागेल। पहा, केवायसी न केल्यास सिलेंडर बुकिंग थांबेल। जर तुम्ही गॅस सिलेंडरचे नियमित वापरकर्ते असाल आणि 15 ऑगस्ट पूर्वी तुमची केवायसी पूर्ण केली नाही, तर याचा मोठा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो। केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढे तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणे बंद होऊ शकते, म्हणजेच तुम्ही गॅससाठी बुकिंगच करू शकणार नाही। त्यामुळे वेळेत सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारकडून ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून याचे पालन न केल्यास गॅस सेवेत अडचणी येऊ शकतात। ग्राहकांनी आपल्या नजीकच्या गॅस वितरणाकडे जाऊन केवायसी लवकरात लवकर पूर्ण करावी। वेळेवर ही प्रक्रिया केल्यास पुढील सुविधा सुरळीत सुरू राहील। ग्राहकांनी केवायसी अजून नाही केली, गॅस सिलेंडर संदर्भात एक मोठा नियम बदल करण्यात आला आहे। जर तुम्ही गॅस सिलेंडरचे ग्राहक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। सलोनी उपमंडळ अंतर्गत येणाऱ्या सुमारे 6000 पेक्षा अधिक गॅस ग्राहकांनी अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही। आता नवीन नियमानुसार ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे। जर तुम्ही 15 ऑगस्ट पूर्वी ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर 15 ऑगस्ट नंतर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही। यामुळे वेळेवर ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। नियम न पाळल्यास सिलेंडर वितरण थांबवले जाईल। बघा, या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। महत्त्वाची सूचना आहे, गॅस पाईप बदला। गॅस वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आली आहे। आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गॅस ग्राहकाने 5 वर्षांनी गॅस कनेक्शनसह आपले जाणारे पाईप बदलणे बंधनकारक करण्यात आले आहे। जर कोणी ग्राहक हे नियम पाळत नसेल तर संबंधित एजन्सीने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। याशिवाय गॅस युजर्ससाठी 15 ऑगस्ट पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे। ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक एजन्सीमध्ये अद्ययावत करणे आवश्यक आहे। जर हे सर्व नियम पाळले नाहीत तर गॅस सेवा अडवली जाऊ शकते। त्यामुळे सर्व ग्राहकांनी ही माहिती गांभीर्याने घ्यावी। बघा, केवायसी शिवाय गॅस पुरवठा थांबू शकतो। घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये तसेच बीपीएल यादीतील अनेक लोकांकडे अनेक गॅस कनेक्शन आहेत, परंतु या ग्राहकांनी आपल्या गॅस कनेक्शनसाठी केवायसी अद्याप पूर्ण केलेले नाही। यामुळे पुढील गॅस सिलेंडर वितरणात अडचणी येण्याची शक्यता आहे। बघा, ग्राहकांनी लवकरात लवकर केवायसी करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचा गॅस पुरवठा सुरळीतपणे मिळू शकेल। केवायसी न केल्यामुळे गॅस एजन्सीकडून वितरण थांबवले जाऊ शकते। यामुळे ग्राहकांना गॅस मिळण्यात विलंब होऊ शकतो। म्हणून सर्व ग्राहकांनी आपले दस्तऐवज वेळेत जमा करून ई-केवायसी पूर्ण करावी। ऑगस्ट नंतर केवायसी शिवाय सबसिडी बंद होईल। इमर्जन्सी व्यवस्थापकांच्या माहितीप्रमाणे अनेकदा उपभोक्त्यांनी विनंती करूनही आणि त्यांच्या गॅस कार्डावर सूचना दिल्यानंतरही काही ग्राहक अजूनही गॅस एजन्सीमध्ये केवायसी करण्यासाठी आलेले नाहीत। अशा परिस्थितीत व्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे की जर ग्राहकांनी 15 ऑगस्ट पर्यंत केवायसी पूर्ण केली नाही तर नव्या नियमानुसार त्यांना सिलेंडर बुकिंग करता येणार नाही। तसेच अशा ग्राहकांना सबसिडी देखील मिळणार नाही। त्यामुळे सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे।
यामुळे त्यांना गॅस पुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही. सरकारकडून दिलेल्या जाणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. 15 ऑगस्ट पूर्वी हे काम पूर्ण करा, अन्यथा गॅस सिलेंडर मिळणे बंद होईल. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका व शेअर करा.